चालू आहे। आपण बघितलं की आतापर्यंत भारतामध्ये अनेक ठिकाणी हरिनाम सप्ताह झाले, त्याच्यामध्ये 25,000 होते। आता 2025 मध्ये 16 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी प्रयाग क्षेत्रामध्ये कुंभमेळ्याच्या निमित्ताने, ज्याला आपण प्रयाग क्षेत्र म्हणतो, तीर्थराज प्रयाग, या प्रयागामध्ये 16 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। आपण जास्तीत जास्त धार्मिक सप्ताहामध्ये ज्ञानेश्वर पारायणासाठी सहभाग। अनेक सूचना अशी की 500 वर्षानंतर या भारतामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं आगमन झालेलं आहे। प्रभू रामचंद्रांचा 500 वर्षाचा वनवास संपला आणि भारतामध्ये श्री राम मंदिर तयार झालं अयोध्या नगरीमध्ये। याच अयोध्येमध्ये 2026 ला एक अत्यंत जागतिक लेवलचा, म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो की राज्यस्तरीय किंवा राष्ट्रस्तरीय, पण हा जागतिक स्तरीय हरिनाम सप्ताह त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि त्या ठिकाणी पूज्य बाबांचा संकल्प आहे की आतापर्यंत 25,000 50,000 भाविक पारायणाला बसले, परंतु त्या अयोध्येमध्ये 2.5 लाख भाविक पारायणाला बसावे असा संकल्प आहे। आणि त्याचं कार्य प्रचाराचं आता सुरू केलेलं आहे। भारतातले सर्व राज्यातले संत त्याच्यामध्ये सहभागी आहेत, देश विदेशातले लोक त्याच्यामध्ये सहभागी आहेत। तेव्हा ग्रामस्थ मंडळ देसाईकरांना मी विनंती करेन की आज बाबा आपल्याकडे आलेले आहेत, आपल्याला दर्शन देण्यासाठी आपलं भाग्य आहे, पण आपल्याला निमंत्रण सुद्धा देण्यासाठी आलेले आहेत की प्रयागला आणि बाबा अयोध्येला आपण सर्वांनी उभा असं निमंत्रण देण्यासाठी बाबा या ठिकाणी आपल्याला आलेले आहेत। आपल्या सर्वांना माहितीच आहे की बाबांचं कार्य किती मोठं आहे। अनेकांच्या वरती औषधोपचार करण्याचं काम आश्रमाच्या द्वारे होतं। कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाची लस ही नंतर सापडली, पण कोरोनाच्या काळामध्ये लाखो भाविकांना जीवदान देण्याचं कार्य बाबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं याची आपल्याला कल्पना आहे। आणि देसाई गावातले कितीतरी लोक त्या ठिकाणी औषधासाठी गेलेले आहेत, मी प्रत्यक्ष पाहिलेले आहेत। आजार कोणताही असो, मग दवा आणि दुवा दोन्ही गोष्टी एकत्र मिळाल्यामुळे सगळ्या आजारावरती आश्रमामध्ये उपचार केले जातात। आणि अशा या कार्यासाठी अनेकांचा हातभार लागतो। आता ज्यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं ते बाबांच्या संस्थेवर विश्वस्त म्हणून ज्यांनी कार्य केलं असे चौधरी काका, आता आपण पाहिले असतील त्यांना ते थकलेले खूप, आणि वृद्धापकाळाने थोडंसं त्यांचं शरीर आता त्यांना साथ देत नाही, पण तरी देखील मात्र एवढ्या वर्ष बाबांची सेवा केल्यानंतर सुद्धा आज या ठिकाणी बाबा इथं आले हे त्यांना कळालं, त्यांच्या कुटुंबियांना कळालं, आणि म्हणून त्या चौधरी कुटुंबांच्या वतीने या ठिकाणी बाबांच्या संस्थेसाठी 1 लाख रुपयाची देणगी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। चौधरी काका आणि त्यांचे सुपुत्र प्रियेश दादा यांना मी मनापासून धन्यवाद देईन आणि सदैव बाबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो। दर्शन सर्वांना मिळणार आहे, पण दर्शन सुरू असताना या ठिकाणी भजन रत्न महादेव व शाबासकर उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा एक अभंग बाबांच्या समोर सादर करावा अशी मी त्यांना विनंती करतो।